पहिला मोकाला बरोबर आहे ना सगळं बा झालं होतं भाऊ म्हणजे बच्चर राहिलो होतो समजलं भाऊ साहेब आणि मग त्या कौंडण्यपूर तुमच्या एमपी कौंडण्यपूर आहे का आमच्या महाराष्ट्रात कौंडण्यपूर कार्तिक आता कार्तिक पौर्णिमा दहीला झालं तुमच्या गाव कार्तिक पौर्णिमेची कालपर्यंत यात्रा होती म्हणजे अजून यात्रा आहे कौंडण्यपूरने हे गाव सांगतो परत झाला असो तुझा दिमाग केवढा होता माझा दिमाग केवढा होता मी काय असं जास्त बोलू पाहिजे जाता 50% आरक्षण आहे म्हणून काय म्हणतो दिमाग मोठा उतरले भेद्राचे भाव घन मारणारा घन मारे उग्याच ललकाया खाती शिवानीले दिमाग मोठा नाकणार ते हो राती खडकावर पाऊस पडला धान हे पिकवून काय इतिहासले माहीत माहीत मला पण शिकवण काय समजली शिवानी सुटे पैसे नहीं रखता हूँ मैं सुटे पैसे नहीं रखता हूँ मैं बंदे कलदार रखता हूँ सपाटे तेरी ऐसी की तैसी बुझबंदा रखता हूँ कौन है तेरा गुरु किसको है वो तू चला कौन तुझे डरेगा तो मुझे डरा आने चला इसलिए मैं शैतानी खेल खेला मत समझ शिवानी मुझे भोला भाला नहीं तो मार दूंगा स्तनपट पकड़ के शाहिरी का कुकडी बोलशी तुला वाटलं का पहिले कोण असं बोललं कोण शाहिरी आपली पाखांडी जमली माय बापाने वाटते लहानची पोरगी आहे बरी बोलतो मी 15 वर्ष 5 वर्षापासून शाहिरी पाहून राहील कोणाला धमकी आहे जाग्यावर संत महात्म्याचे बोल फक्त शाहिरीचे बोल नाही तुम्ही जाग्यावर ना बरं विचारून घे ज्या शाहीरबाई संग 200 दमता झाल्या तो डान्सर तुला स्वतः विचारून घेत त्याने हो विचार ना फोटो असेल काय समजली मला शिवानी शाहीर संग शिवानी यासारखं मला भाषण नाही जमत मला त्यांच्या खळा जमली तुला माहित आहे भाषण ठोकलं गाणे दीड गाण्यात रात्र काढतो म्हणून पावणे 2 तास गणगवळण लावलं बोर होऊन बघले माय बाप शिवानी शाहीर संग आला हा प्रसंग शाहीर गाण्याचा ए शिवानी आज पाणी तुझं पाहण्याचा प्रभाकर दादा आमचे काकाजी होते ज्ञानवंत पण आज त्यावर ज्ञानवंत शाहीर आहे माझे मोठे भाऊ शकर दादा माझा ढोलक मास्टर आज सांगते शकर बाबू ज्ञानवंत शाहीर म्हणजे माहित होतं ज्ञानवंत माणूस तुला जवळ आहे ज्ञान सोडून कध्यासारखी लोक इकडे तिकडे हो शिवानी शाहीर संघ आला हा प्रसंग शाहीर गाण्याचा कशी स्वरात बनलो हे पाणी ही तुझं पाण्याचा हे पाणी तुझं पाण्याचा शाहीर गाण्याचा
आणि शाहीर संघ आला हा प्रसंग शाहिरी गाण्याचा पाखांडी आणि इकडे तिकडे बोलतात तुला बोलून काय करू बोलता बोलता बाळा म्हणून काय म्हणतो तुला देव बनली शाहीरची राणी झाशीवाली लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार झाली तू आज मर्दासारखी 5 ते 6 वर्ष झाली शाहिरी करून राहिली मी तर म्हणतो तू पाखांडीची शाहिरी आहे 5 वर्ष झाले पाहून राहिलो तुले झाली आता दुय्यमला सुरुवात झाली बरोबर दुय्यमला तर झाली पण प्रश्नाचं उत्तर देण्याशी त्यात शाहिरी कर काय आलं नाही दुसऱ्या तो अटकून ठेवतो का तुला ना गवळ्याची तोड देते मागत प्रश्न केले तुला गवळच्या प्रश्नाचं उत्तर तरी माहिती पहाड गेली मन बुद्धी या बसून एकांत कोण्या दुधांत तयार करण्यात येईल समजली एक ह्या 3 हाताच्या देहावर चौथाली होती देहाची प्रश्न नव्हता नाही तर पाळत मग मोबाईल पकडता इकडे तिकडे मलिक प्रभाकर म्हणते म्हटलं दुय्यमची रात आहे बाईची जात आहे स्टेजवर येऊन या शाहिरी गात आहे शोधबाई दुय्यमची रात आहे तू बाईची जात आहे स्टेजवर येऊन शाहिरी गात आहे काय म्हणतो काय सांगू बाई तुला सांगू बाई तुला मोका हे आज आला तुझ्या समोर शिवानी काय सांगू बाई तुला मोका हे आज आला तुझ्या संग राहण्याचा शाहिरी गाण्याचा पाणी तुला पाहण्याचा शाहिरी खरं असलं खरं मला एवढे मला माहित आहे का शाहीर लोक गणात तुम्ही पटा गणात प्रश्न विचारला परत तुम्ही नागपूरवाले गणातच प्रश्न विचारता नागपूरवाले गणातच प्रश्न विचारता आम्हाला गणात उत्तर द्यायचं दिलं या उत्तर गण झाल्यावर
तू उत्तर गणात सांगता गणाच्या 2 माता झाल्या तिसरी मात शिल्लक अरे मी चौताली म्हणतो म्हटलं मी असं म्हटलं तुला त्या चौतालीची तोड दे त्या चौतालीने पिंड्या दिली तुला सांगू का त्या चौतालीच्या तोडीचं उत्तर मनी प्रभाकर म्हणते ना विचारून घ्या कसं आहे का तोडीचं उत्तर देतं पण कसं तुला सगळं गमता हरदम राहील हरदम दिलीप शाहीर काय जायला पुरा पार्टी यांनी 50 रुपयाची पार्टी आली उत्तर तुला मी सांगतो त्याची काळजी नको मला प्रभाकर म्हणते म्हटलं म्हणून काय म्हणतो पैसे कमा 35,000 घे ना रामनाथ डुबरे जवळ 20,000 काही नको 35,000 पैसे कमावा लागते आपल्याला म्हणून मिळाली देण आहे शायरी सोडू नको देण कोणाला मिळत नसते समजले सर्वांना देणं देते ज्याला गवसलं तो घेते ज्याला नाही गवसलं त्याच्या जवळ देते तुला देण मिळाली शायरी सोडू नको म्हणून काय म्हणतो लक्षात प्रेमाच्या बाजारात मवाली हिंदतात शब्द तुषारात रे पाणी तुला पाण्याचा पाणी तुला पाण्याचा हनुमान जी भगवान शिकेले चोरून आणायला गेलता म्हणते पोह्याड रावण गेलता म्हणजे काय सांगू तुले शिकेले चोरून आणाले रावण गेलता हनुमंत नाही गेलता शोध करासाठी हनुमंत गेलता तर त्यानं दर्शन कोणाचं घेतलं शोध करासाठी गेला रावणाच्या लंकेत रावणाच्या लंकेत गेला जाता जाता दशरथ राजाची त्याला समाधी त्या समाधीचं पहिले दर्शन घेतलं मग झाडं झुळे रावण ते हनुमंता चोरून आणायला गेला सीतेचा शोध करायला गेलता म्हटलं रावण गेलता त्यावेळी राम लक्ष्मण 14 वर्ष मनात होते आणि लक्ष्मणाने ना राम रेस फाडली म्हणते लोक मी तर पाहिलं नाही त्यावेळी रावण सीतेने हनुमंत राय नाही गेलता सीतेचा शोध करायला गेलता लंका पेटवली तर त्याला नाही पेटवली तू आधी कोणती गोष्ट बोलशील लंकेत त्याच्या शस्त्राले रावणाने चिंध्या बांधल्या धोत्राच्या आणि पेटून दिले शस्त्र म्हणून ह्या त्या झाडावर जमला लंका पेटवली लंका जैली लंका झाली असा अंग पुसला तोंडाला लावलं पायाला हाताला लावलं म्हणून तो काय टोंड्या झाला आणि तू मला विचारलं चोरून आणलेला
घेता घेता म्हणते वा बेशिवानी अरे वा तू शायरी खूप खाण्यात माती पडू त्या तिकडे हरबा घेऊन झालो भंडारा गोंदिया आता तू तू गेलो मौदापाच्या समितीतून समजली बाई लोसाठी तू इकडे येतो नेमके ते विचार किती वर्ष झाली येऊन राहिलो इकडे तो वाटे म्हणून काय म्हणतो सांभाळो